घरामध्ये आता जीव बरोबर आणि माऊ बरोबर वामनदादांचं बाळ सुद्धा येणार आहे. जानकी, तुला एवढा काय आनंद होतोय सगळ्या गोष्टीचा? या निर्णयावर घरातलं कोणीही खुश नाहीये. नाखुश राहून चालणार नाही अमृता, कारण मूल दत्तक घेण्याच्या निर्णयावर वामनदादा ठाम आहे. जे काही निर्णय घ्यायचे ते विचार करून घ्यायला पाहिजे, कारण या निर्णयाचे पडसाद पुढच्या पिढीला भोगावे लागतात. रमावतीला धाडू नको रे दादा, मला तरी कटाळ येतो रे. तो वाकणीस ऐकायलाच तयार नाही. 10 वेळा सांगितलेला तो म्हणतो ताबडतोब निघा. मग जावंच लागणार, कारण तो त्यांचा निर्णय नाही, माझा आहे. अरे कार दादा असा वागतो माझ्याशी? काय वाकडं केलं तुझं? मी वनपाटामध्ये घालून वेशीवर सोडून आलास की नाही, तरी इमानदार मांजरावानी पुन्हा पुन्हा इथंच येणार तुझ्या पायात. माझ्या मते इमानदार मांजर नसतो, कुत्रा असतो. कुत्र बी म्हणून घ्यायला तयार आहे. तू म्हणशील त्या माणसाचा लचका तोडतो, चावतो. बोल, कोणाचं काय करू? करायचंय, पण मी सांगेपर्यंत काही करायचं नाही. वामनदादा एकटेच आला? अहिल्याताई नाही आहेत? नाही, अहिल्या राहिली तिकडे रमावतीलाच, प्रभाताईकडे. मला जरा कोर्टात उद्या महत्वाचं काम आहे म्हणून मी पुढे आलोय. आता उद्या पुन्हा रमावतीला जाईन ना, तेव्हा घेऊन येईन तिला. तुम्ही रोज एवढी दगदग करताय, रमावतीला जाताय, दमाला नाही हो? पुढे आयुष्यातली दगदग जरा कमी व्हावी म्हणून आता ही दगदग. हे सगळे हेलपाटे. हे सगळं तुम्ही तुमच्या बाळासाठी करताय ना, मग आमच्यापासून एवढं काय लपवायचंय? मी कोणापासून काहीही लपवून ठेवत नाहीये. मी रमावतीला का जातोय सगळ्यांनाच माहितीये की तिथल्या एका अनाथाश्रमातनं मी मूल दत्तक घेतोय, आणि ह्यापुढे तुम्हाला कोणाला तक्रारीची काही जागाच उरणार नाहीये, कारण मी मुलगीच दत्तक घेतोय. काय सांगताय काय तुम्ही? तुम्ही यांना सांगितलं का? यांना खूप आनंद होईल. नाही, अजून कोणाला सांगितलं नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा ही बातमी तुलाच सांगतोय, आणि तू ती बातमी सगळ्यांना सांगितल्यावर त्या बातमीच्या खरेपणाविषयी सुद्धा शंका राहणार नाही. म्हणजे काय? आपल्या माणसाच्या आनंदामध्ये आपल्या लोकांनी सामील नाही व्हायचं तर आणखीन कोणी? तुझी फूस असल्याशिवाय त्याची काय बिशाद आहे असं पाऊल टाकायची? तुला सांगतो आत्याबाई, उद्या ह्यो पोरगा दत्तक घेऊन येणार आणि वाटण्या मागणार, होय की नाही? आत्याबाई, ज्यांना कोणाला वामनदादांच्या मूल दत्तक घेण्यावरून प्रश्न पडले असतील ना, त्यांच्यासाठी एक बातमी. वामनदादा मुलगी दत्तक घेताय. त्यामुळे आता तरी बाकी सगळ्यांनी तोंड बंद ठेवावी. वामन नावाचा विषय की नाही, वामन नावाचा प्रश्न काय म्हणतात ते ऑप्शनला टाकायला पाहिजे. सध्या तरी आम्ही परशु हा प्रश्न ऑप्शनला टाकलाय. परशु हा प्रश्नच नाहीये. परशु ही गाळलेली जागा आहे जी आजपर्यंत कोणाला बी भरता आलेली नाही. भरायची इच्छा पण नाही. निघेतून निघतो. त्यांनी तर कधी ना कधी सोडवावीच लागणार बर का दादा. जानकी, अमृता, बरं झालं तू आलीस. मी तुझ्याकडे येणारच होते. ए, बसू नको, आपल्याला सगळं घर आवरायचंय ना. का? का काय? वामनदादांचं बाळ येणार ना आज, मग घर सजवायला नको? वामन काकाचं नाही, अहिल्या काकूचं बाळ घरात येणार. असं का बोलतीये? बाळ काय फक्त आईचं किंवा बाबांचं असतं का? की त्या दोघांचंही असतं? हे बाळ आल्यावरच कळेल तुला मी असं का म्हणते ते. अहिल्या काकू लहानपणापासूनच तिच्या मनात विष पेरून ठेवेल सगळ्यांविरुद्ध.